जय सद्गुरू. आपला आजचा विषय आपल्या नेहमीच्या विषयांपेक्षा थोडा वेगळा आहे. आज आपण कुकर्म दुष्कर्म या गोष्टींबद्दल नाही तर आपल्या कमतरते व आपल्या ताकदीबद्दल विचारणा करणार आहोत. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल कमतरता ही असतेच. कोणाच्या ताकदीत कमतरता, कोणाच्या बोलण्यात कमतरता, कोणी एका स्पीडमध्ये बोलू शकत नाही तर कोणी कोणती जड वस्तू उचलू शकत नाही. मग या कमतरतेला आपल्या ताकदामध्ये रूपांतरित करायचं तर कसं करायचं याचा विचार आपण नक्कीच करायला हवा. मग मनुष्याची ताकद ही त्याची ताकद केव्हा बनते किंवा कोणतीही कमतरता ताकद केव्हा बनते या गोष्टीबद्दल आज आपण विचारणा करूया. तर तुमची जी कमतरता आहे तुमच्या जीवनात, तुम्हाला जर वाटत असेल की ह्या गोष्टीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय तर त्या गोष्टीला आपलं 100% मत आपण द्यायला. कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टीबद्दल तुमचं ध्येय, उद्दिष्ट, चिकाटी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुम्हाला जर कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं शस्त्र आपल्या सोबत घेऊन चालावं लागतं, ते म्हणजे प्रॅक्टिस. त्या गोष्टीबद्दलची प्रॅक्टिस. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही इतकी प्रॅक्टिस करायला हवी की एकदम देहांच्या पुढीकडे. त्या गोष्टीची केली गेलेली प्रॅक्टिस तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळवून देईल. कोणत्याही मुलाला जर पडण्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर आधी त्याला पडण्याची इतकी प्रॅक्टिस करावी लागेल की डोळे बंद करूनही तो मुलगा जाऊ शकेल, तो मार्ग सापडवू शकेल. आणि या तुमच्या कमतरतेला तुम्ही सफलतेमध्ये रूपांतरित करू शकता ते फक्त आणि फक्त प्रॅक्टिसमुळे. म्हणून आयुष्यात तुमची इतकी प्रॅक्टिस करा. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही कमतरता भासवता त्या गोष्टीबद्दल इतकी प्रॅक्टिस करा की तुम्ही आयुष्यात त्या गोष्टीतून कधीच माघार नाही घेणार. इथे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका देशातील स्विमिंगपटू होता. त्याने आयुष्यात इतकी प्रॅक्टिस केली होती की डोळे बंद करूनही तो स्विमिंग करू शकायचा, न वाटचाल पाहता, फक्त त्याच्या पायाच्या कलेमुळे आणि हाताच्या कलेमुळे. पण पुढे जाऊन असं झालं की एका ॲक्सिडेंटच्यामुळे त्याचे हात हे निष्कामी झाले, त्याचे हातच चालले ना. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही स्विमिंग करू शकत नाही कारण की हातच चालत नाही. आणि स्विमिंग करताना पहिलं टूल जे लागतं ते म्हणजे तुमचे हात. पण तो माणूस तिथं थांबला नाही. त्याने त्याच्या कमतरतेला त्याच्या ताकदीत रूपांतरित केलं. त्यानं असा निश्चय केला की जर मी माझे हात नाही वापरू शकत तर मी माझ्या पायांना इतकं बळकट बनवेल की माझ्या हातांची मला गरजच नाही पडणार. त्याने प्रॅक्टिस केली आणि स्वतःच्या पायांना इतकं मजबूत बनवलं की आज तो स्विमिंगपटू त्याच्या हातांचा वापर न करता फक्त पायांच्या वापराने खूप साऱ्या मॅचेस तो जिंकू शकतो. आपल्यालाही हेच करायचं आहे. आपल्यातली कमतरता आहे ना, मग त्या कमतरतेची प्रॅक्टिस इतक्या वेळा करा की तुमची कमतरता ही तुमच्या ताकदीत रूपांतरित व्हायला हवी. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.